Audio Jungle. वेल्हे गुंजाळवाडी येथे विजयी उमेदवारांची मिठाई तुला. राजुरी वेल्हे जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषदेच्या सदस्या स्मिताताई पंकज कनसे, पंचायत समितीचे सदस्य राजू शेठ पिंगट व पंचायत समिती सदस्य शांताराम शेठ ताते यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन गुंजाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी प्रथमतः फटाक्याच्या आतिषबाजीत पंकज कनसे, स्मिताताई कनसे यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी आल्यानंतर स्मिताताई कनसे यांना तराजूत बसून त्यांच्या वजनाइतके लाडू उपस्थित ग्रामस्थांना वाटण्यात आले. या प्रसंगी स्मिताताई कनसे, पंकज शेठ कनसे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आनंद गुंजाळ, शिवसेना नेते मोहन शेठ बांगर, सुभाष बोरचटे, सरपंच नयनाताई गुंजाळ यांनी या विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. पंकज कनसे यांनी बोलताना सांगितले की निवडणुकीला नुसता पैसा असून चालत नाही, तर जनतेत जाऊन त्यांची कामं करावी लागतात. मी 2 वर्ष सतत जनतेच्या सेवेत राहिलो, म्हणून मला जनतेने आशीर्वाद दिला. तर स्मिताताई कनसे म्हणाल्या, पुढील 5 वर्षात हा जिल्हा परिषद गट आदर्श करीत असताना तुम्ही सांगाल ती कामं आपण पूर्ण करू व माझ्या वजना इतके लाडू तुम्ही आज वाटले, या ऋणात मी नेहमी राहून तुमची सेवा करीत राहील. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक गुंजाळवाडी या ठिकाणी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बबनराव गुंजाळ यांनी केलं, तर आभार किसनप्पा बोरचटे यांनी मानले. अन्नदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, गुंजाळवाडी, वेल्हे. या माध्यमातून जा समोर धनशक्ती होती, बलाढ्य पैलवान होता, परंतु अतिशय चितपट कुस्ती करण्याचं काम पंकज शेठच्या माध्यमातून झालं. असं हे नेतृत्व आपल्याला खरं तर लाभलंय. आणि आपल्या मतदारसंघामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये महिला आरक्षण पडल्यामुळं खरं तर स्मिताताईला ती संधी मिळाली. कष्ट पंकज शेठनी केले, आज स्मिताताईच्या गळ्यात माळ पडली. पण स्मिताताईचं नाव जसं आहे स्मिताताई, स्मित हास्य, पण स्मिताताईने सुद्धा डळू दिलं नाही. असं हे तरुण नेतृत्व. खरं तर स्मिताताई, तुमची भाषणं ऐकायला मिळाली. मी तर तुम्हाला निवडणूक लावल्यापासून पाहिलं, त्याच्या आधी काय पाहिलं नव्हतं. तुमच्या लग्नाला आलो होतो तेव्हा पाहिलं. ही स्मिताताई त्याच्या आधी काय आपण लग्नाशिवाय बघितलं नव्हतं. पण जणू काय 20 वर्षे राजकारणात असावी, असं कणखर नेतृत्वानं, असं भाषण शैली, अतिशय सुंदर कामकाज स्मिताताईचं या निमित्तानं राहिले. म्हणून समाजामध्ये स्मिताताईनं सुद्धा माणसं जवळ करण्याचं काम केलं, सर्वांना हात मिळवण्याचं काम केलं. अशी निवडणूक पंकज शेठ मी पाहिले. भरपूर निवडणुका जिल्हा परिषदच्या झाल्या, पण आमदारकीपेक्षा लीड मिळालं हो तुम्हाला. 4500चं लीड म्हणजे जिल्हा परिषदला. अहो, लई निवडणुका पाहिजे. आमदारकी 30 मतं आल्या. प्रत्येक निवडणुकीला मी, बऱ्याच निवडणुकीला मी काउंटिंगला असतोय, पण इतकं लीड तुम्हाला न भूतो न भविष्यती अशा प्रकारची निवडणूक ग्रामस्थ मंडळीनं झाली. आणि त्याचं श्रेय सर्व या माता भगिनी, समोर बसलेली सर्व ग्रामस्थ मंडळींनी. हा विजय सर्व उमेदवार कोणीतरी एक असतो, पण याचं श्रेय सर्व जे असेल ते समोर बसलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींना जाते, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. परंतु पंकज शेठ, आपण आमच्या ग्रामस्थ मंडळींना स्मिताताईला हळदी कुंकूच्या निमित्तानं मंदिरामध्ये कार्यक्रम झाला. आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्य असतील, दीपाताई असतील, संगीताताई असतील, बागाशेठ असतील, कविताताई असतील, सुनीता असेल, अनेक महिला मंडळी ग्रामस्थ, जनाबाई होती, उषाबाई होती, या सर्व महिला भगिनी होत्या. या सर्व महिला भगिनींनी
आमच्या देवीला सांगितलं स्मिताताईच्या वजनाचे लाडू वाटून, म्हणून आम्हाला हे लाडू वाटायचा नवस आज या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. हा नवस या ठिकाणी पूर्ण होतोय. स्मिताताई तुमच्या वजनापेक्षा जास्त लाडू वाटले का? ताटा उचललाय भाई, तुमच्या वजनाचे नाही, तुमच्या वजनापेक्षा जास्त वाटले. एवढं प्रेम या गावाचं तुमच्यावर. म्हणजे अशा पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत असताना आपला वेळ झालाय, परंतु निकालाच्या दिवशी पंकज शेठ मी काउंटिंगला होतो. सकाळी 5 वाजता उठलो, आंघोळ केली आणि बसलो आणि स्टेटस ठेवलं स्मिताताई निवडून येणार. देवीजवळ गेलो, 5 किलोचं पेढ्याचा माझं 900, पण तो नंतर फेडायचंय बरं का, तुम्हाला यावं लागेल. नाही सगळ्यांना सांगू, माझा 5 किलो पेढ्याचा 900 आहे. आणि मग मी मतमोजणीला गेलोय. स्टेटस ठेवून गेलो 6 वाजताच घरी. निवडून येणार विचारा पाहिजे तर सगळ्यांना. आले तर 500 हजारात, आणि मतदारांनी जर तुम्हाला दिलेला शब्द पुरा केला तर 4 ते 5 हजाराने. हा आपला शब्द होता, खाजगीमध्ये आमची चर्चेमध्ये होता. आणि मतदारसंघामध्ये फोन केली तर माहिती मिळवली, पंकज शेठ 4-5 हजाराच्या आत तुमचा निकाल येत नाही. म्हणून सकाळीच आम्ही स्टेटस ठेवलं आणि मतमोजणीला निघून गेलो. असो, आता किती बोललं तरी कमीच पडेल. पंकज शेठ या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, जरी तुम्हाला जनतेने कौल दिला, तुम्ही जनतेत राहिला, जनतेने तुम्हाला स्वीकारले. भविष्य काळामध्ये तुम्हाला एक जबाबदारी आहे. निवडून आल्यावर जबाबदारी वाढते. निवडणूक नसली, खुर्ची नसली का जबाबदारी कमी असते. पण आता तुमची जबाबदारी वाढली. तुम्हाला स्मिताताई खुर्ची मिळाली. आता मतदारसंघामध्ये तुमच्याकडून जनतेच्या अपेक्षा पंकज शेठ वाढल्या. तुम्हाला जिथं बोलवतील तिथं जावं लागेल, तितका वेळ मांडावा लागेल. जनतेचा विकासाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला परिपूर्णपणे ताकद घ्यावी लागेल. ज्या ज्या गावामध्ये जे जे ग्रामस्थ मंडळी असतील, आपले कार्यकर्ते असतील, जे तुमच्याकडून मागतील ते तुम्हाला पूर्ण करावं लागणार आहे. ही खरी जबाबदारी तुमची वाढली, बरोबर ना? म्हणून जनतेच्या बरोबर तुम्ही राहिलात, भविष्यात राहावा ही अपेक्षा आहे. तसंच जमिनीवर चालत राहा, तुम्हाला काही कमी पडून देणार नाही जनता.